जालन्यात गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून 24,54,000ची रोकड चोरट्यांनी केली लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना. जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज घडली आहे. 24,54,000ची रोकड चोरट्यांनी एटीएम फोडून लंपास केली. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले व त्यातील एकूण 24,54,300 रुपयांची रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटे क्रिएटा कंपनीच्या 4 चाकी गाडीत महावीर चौकात आले. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनमधील लाखोंच्या रकमेवर डल्ला मारला आणि पाणीवेस मार्गे पुढे निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, उपनिरीक्षक भगवान नरोडे, डीबी पथक सदर बाजार जालना यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीचे DVR सुद्धा पळून नेले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणी कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 379, 461 भांडवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीत महावीर चौक येथे SBI बँकेचं जे ATM आहे ते दिनांक 19/5/2024 ते दिनांक 20/5/2024 रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली 24,54,300 रुपये अशी रक्कम चोरून नेलेली आहे. त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर नाही का 518 कलम 461-379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंबंधाने पोलीस ठाण्याचे DB पथक तसेच LCBच्या 2 टीम व पोलीस स्टेशनचे DB पथकाची टीम असे 2 पथकं आरोपीचा शोध घेणे कामी रवाना झालेले आहेत. तर किती आरोपी होते? आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही, पण 4 ते 5 असावेत.